कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निशी, निशी काय झालंय? इथून हसत खेळत हॅपीली गेलेली निशी अशी अशी इतकी डाऊन का झाली आहे? काय झालंय निशी? काय प्रॉब्लेम आहे? तुला तुला सिटी लाईफ आवडलं नाही का? पण नाही, तसं पॉसिबलच नाहीये। तू इतकी चांगली आहेस की तू कुठेही कशीही ऍडजस्ट होऊ शकतेस। आय नो। मग काय इश्यू आहे? कसलं टेन्शन घेतलंयस का? कोणी काही बोललं का तुला तिकडे? निशी, तू तू मुंबईत हॅपी आहेस ना? निशी, नीरज सोबत भांडण झालंय का? तो काय रागात काही बोलला का तुला? हा, प्लीज प्लीज सांग ना मला। निशी, ओके फाईन, तुला बोलायचं नसेल तर मी तुला जास्त फोर्स नाही करणार। पण निशी, प्लीज कीप दिस इन युअर माइंड। हे बघ, दुःख मनात ठेवलंस ना तर तुलाच खूप त्रास होईल। पण तू जर सगळं शेअर केलंस ना तर मन मोकळं होईल तुझं, बरं वाटेल तुलाच। निशी प्लीज सांग ना काय झालंय? हे बघ, काही प्रॉब्लेम असेल आणि तू तू घाबरली असशील ना तर लक्षात ठेव की तू आता आपल्या घरी आली आहेस। हां, तुला इथे सगळे सपोर्ट करतील। निशी, घाबरायचं काहीच कारण नाहीये। प्लीज निशी, निशी। होवी, निशी प्लीज बोल, प्लीज बोल, काय झालंय? मी ह्याच्यासाठी आले ते। साहिल, साहिल एक मिनट, कहाँ जा रहे हो तुम? अरे मेरी पूरी बात तो सुन लो। देखना, तुम अंदर जाकर सो जाओ, मुझे जाना है। जाना है? कहाँ जाना है? वो तुम्हें मेरे जाने के बाद पता चल ही जाएगा। किती वाजले बघितलेस का तू? अरे पण तू कुठे चाललास हे तरी सांग मला। देखो मेघना, निशी जैसी समझदार लड़की ऐसे बिना कोई वजह बताए चली गई। ऐसा क्या हुआ जो उसको यहाँ से जाना पड़ा? और ये तुम मुझे बताने वाली तो नहीं हो, तो फिर मेरे पास दूसरा रास्ता यही है कि मैं खुद जाकर निशी से पूछ लेता हूँ। मेघना, जरा सोचो, उसके आई बाबा यहाँ आकर उसे ले गए और तुम्हें कुछ फर्क नहीं पड़ता। देखो, मुझसे ऐसे बैठा नहीं जाता, तो मैं खुद जाकर वहाँ पता करता हूँ। हे बघ साहिल, मला इतकंच माहिती आहे की तिचं आणि नीरजचं भांडण झालं होतं आणि त्यानंतर नीरज घरातून निघून गेला होता। मग मे बी ते दोघं एकमेकांशी बोलत नव्हते। नहीं मेघना, जितना मैं निशी और उसके आई बाबा को जानता हूँ ना, तो मैं दावे के साथ कह सकता हूँ कि बात इतनी सीधी सादी भी नहीं है जितनी तुम बता रही हो। बरं ठीक आहे, तुला माझ्यावर विश्वास नाहीये ना? मग नीरजला विचार, त्याच्यावरती तरी आहे ना तुला विश्वास? नाहीतर मग निकीला विचार, ती तुला सगळं सांगेल की त्या दिवशी निशीने किती तमाशे केले होते ते। मग तर विश्वास बसेल ना तुझा? बरं ठीक आहे, आता घरात चल, उगाच बाहेरची नको क्रिएट करू, चल। लेकिन मेघना, निशी, अरे निशी जंगलात गेली नाहीये, अरे ती तिच्या माहेरी गेली आहे। 2 दिवस तिच्या माणसांबरोबर राहील, विसरेल, आणि झालं गेलं ते सगळं विसरून जाऊन ती परत येईल। आणि साहिल बच्ची आहे, वो कुठे कसं वागायचं नाही तिला समजत, बालिश आहे, म्हणून डोक्यात राग घालून निघून गेली इथून।
तुम टेंशन मत लो, येल ती परत। अब तुम जाओ, मैं बैग लेके आती हूँ। ह्याच्यासाठी म्हणजे माझ्या बाळासाठी ओवी 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 माझ्या बाळाला धोका आहे। मी नाही जाणार तिकडे, माझ्या बाळाला धोका आहे। मला भीती वाटते, मी नाही जाणार तिकडे। हो शांत हो शांत हो शांत हो। हे बघ मला नीट सगळं एक्सप्लेन करून सांग। हा शांत हो आणि नीट सांग काय झालंय। काही दिवसांपूर्वी मला चक्कर आली, म्हणून डॉक्टर घरी आले आणि तपासून गेले। तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स, तू आई होणार आहेस। मला खूप आनंद झाला। मला असा आनंद ना आयुष्यात कधीच झाला नव्हता। तेव्हा मी त्यांना सांगितलं की ही बातमी ना मी सगळ्यात आधी सरांना देणार आहे। मी त्यांना सांगितलं तुम्ही कोणाला सांगू नका, मी सगळ्यांना सांगेन घरात। पण आईने डॉक्टरांना फोन करून सगळं वदवून घेतलं। मी सांगते, पण हे माझ्याकडून समजले हे त्यांना सांगू नका। लेटर एन्जॉय हर मोमेंट। डॉक्टर सिरियसली? यस, यू आर राईट, शी इज प्रेग्नेंट। मी त्या दिवशी टेस्टला गेले होते, तेव्हा आईने मला कसल्या तरी गोळ्या दिल्या। मी त्या गोळ्या घेणार तेव्हा मला डॉक्टरांनी अडवलं। डॉक्टर? मी त्यांना विचारलं की काय झालंय। त्यांनी जे मला सांगितलं ना ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली। काय 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 सांगितलं त्यांनी? नको घेऊ ती टॅबलेट, तुझं बाळ पडायचं औषध आहे ते। त्यांना मी आणि असं बाळ दोन्ही नको। त्यांना म्हणजे कोण? बोल। मिसेस सचदेव, तुझ्या सासूबाई, त्यांनीच या गोळ्या तुला द्यायला सांगितल्या होत्या। हे सर्व त्यांनी घडवून आणलंय। सरांच्या आईंना झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।